जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. आपल्या सर्वांना माहीतच आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं वाचन सुरू आहे. तर आपण समोर वळूया. दुसरा खंड, त्याच्यातील भाग दुसरा, त्याच्यातील 4था प्रकरण. त्यामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे ते बघूया. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. यामध्ये अष्टांगिक मार्गाबद्दल सांगितलेलं आहे. आणि या अष्टांगिक मार्गामध्ये भरपूर काही मोठा प्रकार आहे. तर या प्रकारचे 3 व्हिडिओ बनवावे लागतील मला. एका व्हिडिओमध्ये तर फक्त हा जो पहिला आहे त्याचं मला सम्यक दृष्टी त्याचं येईल याच्यामध्ये, या व्हिडिओमध्ये. भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाची 8 अंगे आहेत. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंगे सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी हिच्या स्पष्टीकरणाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरता भगवान बुद्धाने परिव्राजकांना म्हणाले, परिव्राजक हो, सर्वप्रथम जग ही अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे. हे लक्षात घ्या. जे काय म्हणतात भगवान बुद्ध एक उदाहरण देऊन सांगत आहेत. ठीक आहे, हे लक्षात आले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला काहीही दिसत नाही. कैद्याला आपण कैदी आहोत हेही दिसत नाही. दीर्घकाळ अंधार कोठडीच्या या अंधारात राहिल्यामुळे मनुष्य एकदम आंधळा होऊन गेलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल सुद्धा त्याला माहीत नाही. मन हे एक असे साधन आहे की ज्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. हे लक्षात घ्या. गौतमाने काय म्हटलं? मन हे एक असे साधन आहे की ज्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची देखील अशी अवस्था नाही की हा उद्देश ते पूर्ण करू शकतील. ठीक आहे. त्यांचे डोळे केवळ थोडासा प्रकाश आत येऊ देते. केवळ एवढाच की त्यांना दृष्टी असल्यामुळे ते बघू शकतील की अंधारासारखी कोणती तरी एक वस्तू अस्तित्वात आहे. अशा प्रकारे ज्यांची आकलनशक्ती स्वभावतःच सदोष असते. परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही, हे लक्षात घ्या. गौतम बुद्ध अशा पद्धतीने म्हणतात. कारण माणसात एक बल आहे, एक शक्ती आहे. लक्षात घ्या. बुद्ध म्हणतात जिला संकल्पशक्ती किंवा इच्छाशक्ती म्हणतात. जेव्हा योग्य हेतू किंवा योग्य आदर्श निर्माण होतात, लक्षात घ्या, योग्य हेतू आणि योग्य आदर्श निर्माण होतात, तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला क्रियाशील करता येते. लक्ष द्या याकडे. माणसाला जर एवढासाही प्रकाश मिळाला की तो पाहू शकेल की त्याने आपल्या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने गतिमान करायला पाहिजे, तर माणूस आपल्या इच्छाशक्तीचे अशा प्रकारे संचालन करू शकतो की ती त्याला बंधनमुक्त करू शकते. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो स्वतंत्र होऊ शकतो आणि स्वातंत्र्याकडे नेणारे पहिले पाऊल टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकेल. हे यामुळे की ज्या कोणत्या दिशेने माणसाला आपल्या मनास न्यायची आपली इच्छा असते त्या दिशेने आपण त्यास नेऊ शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तिथं डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते तिला ते नष्टही करू शकते, पण आपल्या कृतीस नष्टभ्रष्ट देखील करू शकते. मन जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळवण्यास त्याला बंधनमुक्तही करू शकते. इतके महत्त्वाचे आहे मन. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच आहे. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांनी विचारले भगवान बुद्धाला. भगवान बुद्ध काय म्हणतात? अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधिनी आहे. पहा, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टी आहे. तुम्हाला योग्य काय हे दिसले पाहिजे. अविद्येचा नाश, तुम्हाला विद्या दिसली पाहिजे. आता अविद्या म्हणजे काय होते ते बघा. अविद्येचा अर्थ असा की मनुष्याने दुःखाचे अस्तित्व आहे
आणि दुःख निरोधाचा उपाय सुद्धा आहे, हे सत्य त्याने मानले पाहिजे, समजले पाहिजे. याला अविद्या म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं या चॅप्टरमध्ये तर खूप मोठा लिहिलेला आहे. एक व्हिडिओ हा बनेल आणि आणखी 2 व्हिडिओ बनतील याचे. तर पुढं बघत राहा माझे चॅनल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय भीम.